नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत मुंबईतल्या परळ बस स्थानकावर आणि इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे। मुंबई पासून म्हणजेच परळ पासून गहिनीनाथ पर्यंत। गेल्या वेळेस आपण असाच एक रूट केला होता, परळ पासून ते भगवानगड पर्यंत। तसंच आपला आज रूट असणार आहे। परळचं बस स्थानक बघा, असं काहीसा परळचं बस स्थानक आहे आणि आपल्या समोर गाडी लागलेली मुंबई परळ। आपल्या गाडीचा जो मार्ग आहे ना, मुंबई परळ पुणे नगर धामणगाव डोईठाण आणि गहिनीनाथ गड, असा काहीसा आपल्या गाडीचा मार्ग आहे। ज्या गाडीने आपण प्रवास करतोय MH13 U 7538 आणि ही जी गाडी ती परळ वरून 6:30 वाजता लागते। आता सध्या टाइम झालेला आहे 6:45 झालेले। गाडी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। या बसचं अंतर बघायचं झालं तर मुंबई पासून जवळपास 350 किलोमीटरचा पल्ला आहे। आता आपण कुर्ला नेहरू बस स्टँडला आलेलो, बरोबर या ठिकाणी 7:30 वाजलेले आणि पावसाला एकदम धमाकेदार अशी सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पाऊस पाहू शकता। तर मंडळी, तुम्हाला आठवत असेल गेल्या वेळेस आपण पावसामध्येच हा रूट केला होता मुंबई भगवानगड आणि त्या रूटला जे ड्रायव्हर दादा होते ना, ते ड्रायव्हर दादा या रूटला आहेत। आतापर्यंत बस पाहू शकता एवढी भरलेली आहे, कारण मुंबईतून बऱ्याच अशा बसेस सुटतात या भागात जाण्यासाठी, त्यामुळे पुढे कुठेतरी भरेल गाडी मला वाटते। आपल्याला कमेंट पण आली होती की दादा मुंबई ते गहिनीनाथ हा रूट बनवा। या रूटवर गाडी कोणती आहे तुम्ही पाहिली असेल, MG बॉडी अशोक लेलँडची BS4 बस आहे। TU सिरीजची सगळ्यात फेमस गाडी, माझी सुरुवातीची आवडती गाडी BS4 अशोक लेलँड MG बस। तर चला मंडळी, मस्तपैकी या प्रवासाची सुरुवात पावसामध्ये करूया। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग। सकाळचे 9:22 आपली बस खालापूरच्या पुढे थांबलेली आहे। या ठिकाणी बरोबर नाश्त्यासाठी थांबा झालेला आहे। पाहू शकता माझ्या पाठीमागं राजदा ढाबा। पाऊसही तो मस्तपैकी असा उजेडलेला आहे, नाहीतर पावसाने एकदम धुमाकूळ घातला होता। आता कुठं पाऊस वसरलाय। आता पावसाळा सीझनला मस्तपैकी अशी सुरुवात झालेली आहे। या आधी जो आपण ब्लॉक केला होता मसवड ते परळ, त्या ब्लॉक मध्ये तुम्हाला मिसिंग लिंक दाखवली। तो जो मिसिंग लिंक तुम्हाला दाखवलेला आहे तो रात्रीच्या वातावरणामध्ये। आता ही गाडी आपली मिसिंग लिंक वरून जाणार आहे दिवसाच्या वातावरणामध्ये। आता बघूया दिवसाच्या वातावरणात मिसिंग लिंक कसा दिसते। ज्या गाडीने आतापर्यंत आपण प्रवास करतोय गहिनीनाथ, या गाडीने आतापर्यंत 80-85 किलोमीटरचं अंतर कव्हर केलेलं आहे। आता याच्यानंतर आपली गाडी जाईल मिसिंग लिंक वल्लभनगर शिवाजीनगर बस स्थानक। सध्या आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून शिवाजीनगर बस स्थानकचं जे अंतर आहे जवळपास 75 किलोमीटर। चला म्हणजे मस्तपैकी आपण इथे आता नाश्ता करूया। सकाळी 10 मिनिटासाठी गाडी इथे थांबलेली आहे। असा काहीसा परिसर आहे राजदा ढाबा, इथे आपली बस थांबलेली आहे। थंड वातावरणात आपण गरमागरम मेन्यू घेतलेला आहे। पाहू शकता स्वीट कॉर्न घ्यायचा होता, पण मिक्स कॉर्न घेतलेला आपण या ठिकाणी 60 रुपये 1 ग्लास। या ठिकाणी जो आपण नाश्ता घेतला होता एक मिसळ पाव आणि स्वीट कॉर्न, टोटल कॉस्ट आपला 160 रुपये आला। आणि या ठिकाणी ज्या गाड्या आलेल्या आहेत परळ फलटण, त्याच्यानंतर आपली गाडी मुंबई परळ गहिनीनाथ, त्याच्या पलीकडे स्लीपर गाडी ठाणे तुळजापूर। परत पावसाला सुरुवात झालेली। या गाडीने आपण प्रवास करतोय 80 MG BS4 गाडी आहे अशोक लेलँडची। ही गाडी जरी लॉक असली ना तरी अजून सुद्धा टॉप स्पीडला धावते, म्हणजे जुनी असून सुद्धा। जाऊया आता पुढे मशीन लिंक आपण कव्हर करत पोहोचूया शिवाजीनगर बस स्थानक।
मध्यवर्ती बसस्थानक पिंपरी चिंचवड बस स्टँडला आपली बस आली 11:26 परळ पासून पिंपरी चिंचवड पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 6 तासाचा कालावधी लागलेला आहे. बार्शी मुंबई सेंट्रल आणि या गाडीचा आपल्याला रूट करायचा होता उमरगेट पुणे. ती गाडी आपल्या समोर आहे. पिंपरी चिंचवड बस स्थानकावरून आता आपली गाडी जाणार शिवाजीनगर बस स्थानक. तिथून मग आपल्या प्रवासाला सुरुवात होईल शिरूर आणि नगर पासून या गाडीचा जो रूट आहे ना थोडासा युनिक आहे. ही जी गाडी आहे ना ती मुंबई सेंट्रल वरून येत नाही. मला वाटलं सुरुवातीला मुंबई लिहिलं म्हणून मुंबई सेंट्रल वरून येते का काय, पण ही जी गाडी आहे ती परळ वरून सुटते. मुंबई सेंट्रल वरून ही गाडी सुटत नाहीये. थोडासा गाडी सुटायला लेट झाला. मला वाटलं मुंबई सेंट्रल वरून आली काय. आतापर्यंत जेवढे पण आपले रोड कव्हर झालेले आहेत परळ पुणे. आता पुढचा स्टॉप आहे नगर नंतर रूट थोडासा युनिक आहे. धामणगाव डोईठाण आणि श्री क्षेत्र गहिनीनाथगड चिंचोली. पिंपरी चिंचवड पासून अर्ध्या तासामध्ये आपली बस पोहोचलेली आहे छत्रपती शिवाजीनगर बस स्थानक. बरोबर या ठिकाणी 12:04 झालेत आणि छत्रपती शिवाजीनगर बस स्टँडवरून आपली बस रवाना होते नगरच्या दिशेने. पुण्यापासून नगरचे जे अंतर आहे जवळपास 120 किलोमीटरचं अंतर आपल्याला कव्हर करायचं आहे नगर पोहोचण्यासाठी. त्याच्यानंतर रूट थोडासा युनिक आहे. बाप रे बाप, तब्बल 2 तास झालं मंडळी पुण्यामध्ये येऊन. अजून पण ट्रॅफिकमध्ये इतकं भयंकर अडकलोय ना. मला वाटतं आय थिंक पुण्यातनं ना असा रिंग रोड काढायला पाहिजे, कारण जे लोक पुण्यातून अपडाऊन करतात त्यांना माहिती आहे किती वेळ जातो. मला तर वाटतं मोठा 4 पदरी लेनचा रोड काढायला पाहिजे की जेणेकरून हे ट्रॅफिक आहे ना हे झालं नाही पाहिजे. हे ट्रॅफिक काही एका दिवसासाठी नाहीये, हे रोजच ट्रॅफिक आहे पुण्यातलं. इतकं भयान ट्रॅफिक आहे, कंटाळलो राव ट्रॅफिकला. आता आपण वाघोलीमध्ये आणि वाघोली पर्यंत ट्रॅफिक आहे भाई. कोण कोण या ट्रॅफिकला कंटाळला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. मंडळी आता दुपारच्या जेवणासाठी आपली बस थांबलेली आहे पालवे खुर्द हॉटेल धनश्री. बरोबर या ठिकाणी दुपारच्या 2:35 झालेले आहेत. आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे पालवे खुर्द इथून अहिल्यानगरचं जे अंतर आहे जवळपास 35 किलोमीटर अंतरावर आहे. तर चला मंडळी दुपारच्या जेवणासाठी गाडी थांबली तर जेवण करून घेऊया. आता आपण नगर बस स्टँडच्या स्वस्तिक बस स्टँडला पोहोचलेलो. बरोबर या ठिकाणी 3:35 झालेले आहेत. आता इथून श्री क्षेत्र गहिनीनाथचे जे अंतर आहे जवळपास 70 किलोमीटर अंतर. आणि आपल्या गाडीला गर्दी बघा, सगळ्यात जास्त गर्दी झाली ती नगरमध्ये. सकाळपासून प्रवास करतोय ना गर्दी कमी असल्यासारखी वाटते बसला. नेहमीसारखी अशी गर्दी नव्हती गाडीला. गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट आली होती की दादा आम्ही या गाडीचं बुकिंग कसं करू, ऑनलाईन बुकिंग. तर त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ऑनलाईन बुकिंग कसं करू शकता ते सांगितलेलं आहे. नगर नंतर आपली गाडी जाईल धामणगाव डोईठाण आणि श्री क्षेत्र गहिनीनाथगड चिंचोली. असा रोड आपला राहिलेला आहे. जवळपास 70 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. आणि आपण आता स्वस्तिक बस स्टँडला बघू शकता तुम्ही गर्दी जबरदस्त आहे. आणि इथेच आपल्या गाडीला सगळ्यात जास्त प्रवासी मिळाले. गाडी गज भरली का नाही प्रवास करायची मजाच काही वेगळी. सगळ्यात जास्त प्रवास आपला गर्दीत लागतं. या गाडीचं आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे परळ पासून श्री क्षेत्र गहिनीनाथगड 671 रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट पडलेलं आहे या गाडीसाठी. आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी आहे पैठण पुणे पैठण गाडी आहे. अजून एक गाडी आली कल्याण पिंपळनेर. सगळ्यात पलीकडची गाडी आहे ती नाशिक तुळजापूर गाडी आहे. अजून एक गाडी आली या ठिकाणी मुंबईवरून थेट पाटोदा चालली गाडी मुंबई पाटोदा. स्वस्तिक बस स्टँडला इकडचे फलाट वेगळे दिलेले आहेत. शिवनेरी शिवशाही शिवाई बसेस या इलेक्ट्रिक बसेस थांबतात ना ते या ठिकाणी. या रूटवर आपली गाडी थोडीशी लेट आहे नाहीतर ऑलमोस्ट टाइमवर असते गाडी. ऑलमोस्ट गाडी बघाल ना तर गाडी एवढी फुल पॅक झालेली आहे या रोडला. आतापर्यंत एवढी फुल पॅक नव्हती गाडी की नगरला फुल पॅक झालेली आहे गाडी. गाडी मोकळी असली ना अशी मजा येत ना प्रवासाला. एक रियालिटी सांगते, तुम्ही प्रवास करून बघा. गाडी ज्यावेळेस मोकळी चालते ना ज्यावेळेस गाडी भरलेली असते ना तेव्हा प्रवासाची खरी मजा. तर म्हणजे या रोडवर मी फर्स्ट टाइम
गहिनीनाथला जातोय मी. या रोडवरचा जो रोड आहे तो मला माहित नाहीये, त्यामुळे इंटरेस्ट वाढायला लागलाय की पुढचा जो रूट आहे तो कसा असणार आहे. बघूया आता या रोडचा मार्ग कसा आहे नगर नंतर. फायनली मंडळी परळपासून श्री गहिनीनाथ महाराजांच्या समाधीपाशी आपण पोहोचलेलो आहे आणि असा काहीसा मंदिराचा परिसर आहे. दर्शन वगैरे ऑलरेडी घेतलेले आहे आणि इतकं भारी वाटतंय ना. याच्या आधी भगवानगडावरती दर्शन घेतलं होतं, आता इथे गहिनीनाथ महाराजांचं समाधी मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही कधी आलात ना एकदा तर नक्की विजिट करा, खूप काही बघण्यासारखं आहे. गहिनीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन एकदम भारी वाटलं. इथं राहायची पण सोय होती, पण मला उद्या अर्जंटली काम आहे, त्यामुळे बघूया कधी जमलं तर येऊया पुढच्या वेळेस. तर इथपर्यंत आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे हा जो मार्ग सुचवला ना ज्यांनी, त्यांचा खूप खूप धन्यवाद की हा एक्सपिरियन्स मला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला. जसं मी बसमधून उतरलो, पहिलं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर तुमच्यासमोर कॅमेरा ऑन केला, कारण एक्सपिरियन्स स्वतः अनुभवणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कधी आलात ना तुम्ही परळवरून गहिनीनाथ तर एकदा नक्की या दर्शनासाठी या. तुम्हाला जर शांत वातावरणात एकदम अनुभवायचं असेल ना भक्तिभाव, तर हा रोड तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. ह्याच्या आधी आपण भगवानगड केला होता, परळचे भगवानगड त्याच आगाराची गाडी असते. आणि बाहेरून बघाल ना, हे मंदिराचं सगळं दगडी बांधकाम आहे आणि प्रत्यक्षात असं वाटतं की जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं. म्हणजे जुन्या काळातले जे बांधकाम होते ना, ते दगडी बांधकाम होते. प्रत्यक्षात फील येतं तिथं आल्यानंतर. परळपासून आपण जसं प्रवास करतोय ना, आतापर्यंत या प्रवासासाठी आपल्याला 10.5 तासाचा कालावधी लागलेला आहे. तर अशा पद्धतीने या गाडीचा रूट चालतो, परळ गहिनीनाथ, गहिनीनाथ परेल. जशी ही गाडी इथे पोहोचते, थोडा वेळ 15 मिनिटं थांबते, 20-15 मिनिटांनी, त्याच्यानंतर लगेच रिटर्न ही गाडी परेल साठी जाते. म्हणजे जशी आली तशी रिटर्न. तर आपण त्याच बसनं रिटर्न चाललोय दर्शन घेऊन मस्त. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव,
विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव मम देवदेव तर आपण परत एकदा या दर्शनासाठी येणार आहे. गैनीनाथ दर्शन, भगवानगड दर्शन, कानिफनाथ दर्शन, म्हणजे सगळ्यांचे दर्शन आपण घेणार आहे. या साईडला आपले 2 दर्शन कव्हर झालेले आहेत, भगवानगड आणि गैनीनाथ. त्याच्यानंतर आता मडीची जी यात्रा भरते ना कानिफनाथांची, त्यावेळेस करूया रूट. तर मंडळी तुम्हाला सकाळीच बोलली होती की ज्या ड्रायव्हर दादांवर आपला रोड झाला होता परेल ते भगवानगड, त्या ड्रायव्हर दादांची आज ड्युटी होती परेल ते गैनीनाथ. सगळ्यात पहिली आपली ओळख करून द्या. मी राजेंद्र खेडकर, राप परळ आगार चालक. मी परळवरून डायरेक्ट गैनीनाथगड अशी कामगिरी करत आहे. 1 वर्षापूर्वी आपण ही गाडी चालू केलेली आहे परळ आगारातून. तर भाविकांचा आणि प्रवाशांचा चांगला उत्तम प्रतिसाद आहे आणि गाडी व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित टायमिंग सिरीज सुरू आहे. परळवरून सकाळी 6:30 वाजता सुटते, गैनीनाथगडावरती 3:30-4 वाजेपर्यंत पोहोचते आणि लगेच 10 मिनिटं हॉल्ट घेऊन 10-15 हॉल्ट घेऊन परळसाठी रवाना होते. अशा प्रकारे गाडी नियमित सुरू आहे. तरी प्रवाशांनी या गाडीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी प्रवाशांना विनंती करतो. आणि गैनीनाथगड म्हणजे नाथांच्या पैकी एक इथे समाधी आहे. ती गैनीनाथ महाराजांची इथे समाधी आहे. श्री संत राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज यांची समाधी आहे. पाहण्यासारखा असा गैनीनाथगड आहे. तरी भाविकांनी जरूर या बसने येऊन प्रवास करून या गडावरती येऊन लाभ घ्यावा. माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांच्या सूचनेनुसार गाडी चालू झालेली आहे, त्यांचे आभार मानतो. तर मंडळी मस्तपैकी असं गैनीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता आपण परतीच्या मार्गावर आहोत. याच गाडीने आपण परतीचा प्रवास करत आहोत. आज गाडी थोडीशी लेट झाली, त्यामुळे या गाडीचा जो परफेक्ट टायमिंग आहे ना इथून रिटर्न निघायचा तो 4:15-4:30च्या आसपास ही गाडी गैनीनाथ गडावरून थेट परेलसाठी निघते. जी भगवानगड गाडी होती ना ती मुक्कामी थांबायची. आता आपण ज्या पॉईंटला होतो श्री गैनीनाथ समाधी मंदिर, इथून भगवानगडचं जे अंतर आहे ना जवळपास 50 किलोमीटर अंतरावर. आणि दोन्ही गाड्यांचे तुम्हाला रोड दाखवलेले आहेत, परेल भगवानगड, परेल गैनीनाथगड. अशा पद्धतीने या गाडीचा मार्ग चालतो. जर तुम्हाला या गाडीने प्रवास करायचा असेल तर तुम्ही करू शकता, बिंदास करू शकता. सदर गाडी बुकिंगला अवेलेबल आहे. तर मंडळी हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? परळ पासून ते थेट श्री क्षेत्र गैनीनाथ समाधी मंदिरापर्यंत केलेला प्रवास नक्की कमेंट करून सांगा. चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.